जनता तरी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भरपूर आहे. बालघर में साधु संतों का दिन दहाड़े हत्या हो गई, उसका आज तक कुछ नहीं रिजल्ट निकला. कितने हिंदुओं को तकलीफ हो रहा है, इसलिए यह सही है. हमारा ऐसा मानना है कि ये सही है. काही वाईट नाही, आनंदाची वार्ता आहे. पण आम्ही नाही काय बोलू शकत याच्यावर. सामान्य जनता इसमें गलत भी है सही भी है. अगर देखा जाए तो कहीं ना कहीं गलत भी होता है और सही भी होता है. एकमेकाला मिळालेले असतात. आता माझं मी जर कुणाशी गेलो तर माझ्या मागा म्हणणार कशाला जातो काय कशाला, हे सगळे एकाच माळ्याचे मने आहेत. लेकिन जो हिंदुत्व का मतलब जो हिंदुत्व है जिसके नाम पे शिवसेना चलता था, उस विचारधारा से उद्धव साहब भटक गए. उस हिसाब से अगर ये शिवसेना को ले लिए तो ये अच्छा किए हैं. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शिवसेना पक्षावरती चिन्हावरती दावा ठोकला आणि अखेर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सगळं काही गेलं जमा आहे. मात्र या सर्व प्रकरणावरती ठाण्यातील रिक्षा चालकांना काय वाटतं, रिक्षा चालकांना कोणाचा पाठिंबा आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असं वाटतं की हे जरा चुकीचंच आहे, निर्णय जरा चुकीचंच आहे. त्या पलीकडे आता काय बघू, हायकोर्टला जाणार आहे ना. सुरू आहे सुनावणी, पण सामान्य माणूस म्हणून काय वाटतं, हे बरोबर झालं की चुकी झालं, कुणाला मिळायला पाहिजे होते हे खरं तर उद्धव ठाकरेंनाच मिळालं पाहिजे होतं. सामान्य जनता नक्की कोणाच्या पाठीशी असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. नक्की शिवसेना कोणाची, खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित होतो. उद्धव साहेबांचीच आहे, उद्धव साहेबांचीच आहे खरी शिवसेना. एक रिक्षा चालक होते एकनाथ शिंदे, ते आता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेलं, काय वाटतं त्यांच्याबद्दल? चांगलं आहे. उलटं मुख्यमंत्रीपद भेटलं त्या अगोदर त्यांना मिळालं असतं तर उलटं चांगलंच झालं असतं. आता या पद्धतीमध्ये घेतलं हे जरा चुकीचा निर्णय आहे. जनता त्यांच्या पाठीशी असेल आता भविष्यामध्ये तेवढं तरी सांगू शकत नाही. बघू आता पुढच्या या जनता निवडणुकीमध्ये. कोणाच्या पाठीशी आहे? सध्या जनता तरी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भरपूर आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेला मिळालं. एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नाही सांगता, आम्ही रिक्षा चालक आहोत, आम्हाला नाही सांगता. रिक्षा चालक असणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हो आहे, चांगलं आहे, काही वाईट नाही, आनंदाची वार्ता आहे. पण आम्ही नाही काय बोलू शकत याच्यावर. पण सामान्य जनता कोणाच्या पाठीशी काय वाटतं तुम्हाला? आम्ही सामान्य जनतेचं काय सांगू शकणार, आम्ही सांगू शकत नाही ना. आम्ही आमचं स्वतःचं नाही सांगू शकत. जे झालं ते चांगलं झालं की वाईट, काय वाटतं? चांगलं आहे, काय वाईट नाही, चांगलं झालेलं आहे. एक रिक्षा चालक मुख्यमंत्री होतो हा भाग वेगळा, परंतु शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही त्यांना मिळालेलं आहे. उद्धव ठाकरेंचं सगळं गेलेलं आहे, काय वाटतं? आम्ही याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलू शकत, आम्हाला यातलं काही सांगू शकत नाही. आम्ही जनता आहोत, आम्ही काय सांगू शकणार है उसको देख के तो ऐसा लगता है कि सही हुआ है. हाँ, क्योंकि जिस आधार पे चुनाव आयोग ने फैसला दिया है उस हिसाब से तो ठीक ही दिख रहा है. क्योंकि वोटिंग हिसाब से उस हिसाब से ठीक दिख रहा है. अभी जनता किसके पीछे, क्या लगता है आपको? अभी जनता का कुछ मूड का तो बता नहीं सकते हैं किसके पीछे नहीं है. मराठी में हाँ, लेकिन देखेंगे. क्या लगता है, सही हुआ है, गलत हुआ है? नहीं, हमको बाला साहब के बाद उद्धव ठाकरे सब हाथ में था, लेकिन अचानक उद्धव ठाकरे जी को राजीनामा देना पड़ा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने. अभी पक्ष और चिन्ह दोनों उनके पास है. क्या लगता है, सब आरोप लगा रहा है कि सब गलत तरीके से लिया गया है? दोनों है, इसमें गलत भी है सही भी है. अगर देखा जाए तो कहीं ना कहीं गलत भी होता है और सही भी होता है. विचार के हिसाब से देखेंगे तो सही हुआ. विचार के हिसाब से देखेंगे तो इनका विचार सही है. मतलब विचार अपने विचार से जो भटकता है और भटक ही जाता है. अभी जनता उद्धव के पीछे नहीं है. अब ये जनता की मूड है, जनता बता सकती है, हम क्या बताएं. कि ये राजनीति है, राजनीति में उल्टा पलटा सब होता है. राजनीति तो हम लोग करते नहीं, हम एक सीधा साधा रिक्शा ड्राइवर है. और हमारे कहने का मतलब ये है कि जो विकास करता है उसी की विजय होती है. तो आज के डेट में शिंदे साहब के हिसाब से जो विकास, मुख्यमंत्री बनने के बाद जो विकास हो रहा है महाराष्ट्र में, वैसा विकास हमने वो राज्य में नहीं देखा. तो एक ही सिंपत्ति मिल रही है उद्धव जी को, क्या लगता है? जनता उद्धव के पीछे ऐसा सब नहीं, ये तो वोटिंग के बाद सर मालूम पड़ेगा आपने को कि ये सही है कि गलत है. जब वोटिंग आएगी उस टाइम मालूम पड़ेगा कि कौन गलत है और कौन सही है. शिवसेना प्रमुख पहला उद्धव थे, सब पक्ष उनके साथ था, अभी हाँ. सब निकल गया है, क्या लगता है? तो कुछ कमियां होएगी सर के, उनके उसमें कुछ कमियां होएगी, इसके लिए सब निकले हैं. और जब ये वोटिंग आज के 2 साल बाद जब वोटिंग होएगी तो उसमें डिटेल मालूम पड़ेगा कि उद्धव साहब सही थे या शिंदे साहब सही है. आप किसके साथ हैं? हमको देखो, हम तो यार मेहनत करके कमाने वाले इंसान हैं.
आप में से जो थे वो मुख्यमंत्री बनाए, शिंदे साहब पहले रिक्शा चालक थे, अभी मुख्यमंत्री बनाए, क्या लगता है? हमको बहुत खुशी है कि एक हमारा रिक्शा चालक जो है मुख्यमंत्री बना और विकास कर रहा है। बम्बई का भी विकास कर रहा है, पूरे महाराष्ट्र का विकास दिख रहा है, पहले से बहुत तेजी से दिख रहा है। पहले तो बहुत स्लो था, कुछ नहीं मालूम पड़ा, लेकिन अभी जब से मतलब शिंदे साहब बैठे हैं तब से तेजी से विकास हो रहा है। विकास हो रहा है, विकास हो रहा है। अभी जो चिन्ह पक्ष उद्धव के हाथ से गया, सही हुआ गलत हुआ? देखो, अगर हिंदुत्व की पार्टी थी शिवसेना, अगर हिंदुत्व की विचारधारा पे आप चलोगे तो उस हिसाब से सही हुआ, क्योंकि वो उद्धव ठाकरे साहब कहीं न कहीं विचारधारा से अपने भटक गए थे। अभी बालासाहेब का पक्ष पूरा उद्धव के हाथ में था, चिन्ह उनके हाथ में था, अभी सब मतलब जबरदस्ती लेने का प्रयास किया है बीजेपी के साथ में, ऐसा बोल रहे हैं। देखो, इसके बारे में तो नहीं मालूम, इसके बारे में नहीं बता सकते, लेकिन जो हिंदुत्व का मतलब जो हिंदुत्व है, जिसके नाम पे शिवसेना चलता था, उस विचारधारा से उद्धव साहब भटक गए। उस हिसाब से अगर ये शिवसेना को ले लिए तो ये अच्छा किए हैं, ये इसके लिए ठीक है। विकास ज़्यादा इम्पोर्टेंट है, हिंदुत्व इम्पोर्टेंट है? देखो, दोनों, अगर हम हिंदू हैं तो हिंदुत्व भी इम्पोर्टेंट है और विकास भी, क्योंकि हम हिंदू हैं, पहला हमारा हिंदू है, उसके बाद विकास तो भाई रहेंगे, हर जगह तो विकास तो दिखना ही चाहिए। मतलब एकनाथ शिंदे जो कि अच्छा किया, हाँ, जो कि अच्छा है, हम उनके पक्ष में। शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेला मिळालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंना राजीनामा देऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले. शिंदे साहेबांनी बरेच कष्ट केलेले होते त्या गोष्टीसाठी, त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आणि ते तिकडे गेलेले आहेत आणि आता ठाण्याचा, महाराष्ट्राचा पूर्ण विकास करतात आहे. त्यामुळे शिंदे साहेबांनी केलं तर योग्यच वाटतं. पण जनता कोणाच्या पाठीशी काय वाटतं? आता हे जनता आता जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा असं म्हणणार. आपण तुमच्या आमच्या मनातलं काढलं सांगून जमणार नाही. जे मतपेटीत मत प्रदर्शन होईल त्याच्यावर डिक्लेअर होईल. म्हणजे जे झालं योग्य झालं की अयोग्य झालं? त्यांनी केलं ते बरोबर आहे सर. त्यांनी विचार करूनच, जनतेचा विचार करून, त्यांचा विचार करूनच पाऊल उचललेलं आहे. नाही, अनेक असं चर्चा सुरू होते की पक्ष घेतलं, चिन्ह घेतले, आमदार गेले, खासदार गेले, उद्धव ठाकरेच्या हातातून सगळं हिसकावून घेण्याचा प्रयत्न होता. नाही, असं तर बोलता येणार ना. आता त्यांना निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह दिलंय, हे दिलं, आता ते लढाई चालू आहे त्यांची. निवडणूक आयोगच भ्रष्टाचार असा आरोप करता संजय राऊत. आता लढाई चालू आहे. आता ते सुप्रीम कोर्टात गेले, काय तो फैसला येईल. आता सुप्रीम कोर्ट काय बोलेल ते आपण तर काय बोलू शकत नाही. त्याच्यावर जबरदस्तीने घेतला असंही बोलू शकत नाही. त्यांनी निकाल दिलाय. एकनाथ शिंदे रिक्षा चालक होते, ते मुख्यमंत्री झालेत, काय भावना आहे तुमच्या? काय वाटतं? आम्हाला बरं वाटतंय. आमचा एक माणूस मुख्यमंत्री होता, आमचा ठाण्याचा विकास होईल, त्याच्याबरोबर अख्ख्या महाराष्ट्राचा विकास होईल. आम्हाला आनंद आहे. खोक्याचं देखील बोलत होते ते खोके. आता ते लोक आहेत, कोणाच्या तोंडात काही निघेल, काय बोलू शकत नाही ना आपण. लोकांचे तोंड धरू शकतो का? मारायला आला तर हात धरू शकतो, तोंड नाही धरू शकत. ज्याला विचार, जसे ज्याचे विचार तसा तो विचार करतो. खोके घेतले किंवा काय घेतलं ते त्यांचं त्यांना. काल संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदेने माझ्या हाती सुपारी दिले. आता त्यांना असं वाटतंय, आता ते तपास करतील. आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांच्याकडे आहे, ते तपास करतील. सत्य काय असेल ते जनतेसमोर येणार. तर आणखी काही शिवसैनिक आहेत. शिवसेना का नाम और चिन्ह जो है एकनाथ शिंदे जी को मिला है, क्या लगता है आपको? बोलिए लाइव. अरे सही हुआ है, गलत हुआ है? राजनीतिक मेरे को मालूम नहीं कुछ, लेकिन अभी जो हो रहा है वो सही हो रहा है, गलत हो रहा है, आपको क्या लगता है? अभी सही हो रहा कि गलत तो मालूम नहीं मेरे को. पब्लिकांना न हे करण्यासारखं त्यांना हे केलं, दुसरं काय आहे? जनता तर कोणाच्या पाठीशी आहे? जनता आता काय सांगू शकत नाही, कारण सगळे एकमेकाला मिळालेले असतात. आता मी जर कुणाशी गेलो तर माझ्या मागा म्हणणार कशाला तोंड, काय कशाला, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. कोर्टामध्ये निर्णय सुरू आहे, परंतु धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष नाव एकनाथ शिंदे दिले. या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? काय झालं, चांगलं झालं की वाईट झालं? थोडंसं वाईटच झालं ते. तो क्या लगता है? 100% सही है. 100% सही है. इसलिए सही है कि कुछ दिन पहले पालघर में साधु संतों का दिन दहाड़े हत्या हो गई. उसका आज तक कुछ नहीं रिजल्ट निकला. कितने हिंदुओं को तकलीफ हो रहा है. इसलिए यह सही है. हमारा ऐसा मानना है कि ये सही है. उद्धव के साथ जो हुआ तो अच्छा हुआ? जो हुआ अच्छा हुआ ये हम नहीं कह सकते, लेकिन ये सही है. ये हमें लगता है सही. मेरे हिसाब से विकास हो रहा है. विकास तो हो रहा है, चारों तरफ हो रहा है. मतलब अभी जनता किसके पीछे, आपको क्या लगता है? मतलब एक बाला साहब के बाद सब उद्धव के हाथ में गया था, लेकिन ऐसा बोल रहे हैं कि सब मतलब ज़बरदस्ती लेने का प्रयास किए, बीजेपी के हाथ में लगा. अब उतना तो हमें जानकारी नहीं है कि जो हम आपको बता पाएंगे. जो हमें जानकारी थी वो हमने बताया.
काही रिक्षा चालकांनी हिंदुत्व आणि विकासाला पाठिंबा दिलेला आहे, तर काही रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते योग्य होतं, तर काहींनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे. तर काही रिक्षा चालकांचं असं देखील म्हणणं आहे की जनता खरी कोणाच्या पाठीशी आहे ते निवडणुकीतूनच समोर येईल. मात्र या सर्व रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया असल्या तरी नक्की आता धनुष्यबाण कोणाला जाईल? हायकोर्टामध्ये संपूर्ण प्रकरण सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.